करूया मैत्री गणिताशी कार्यपुस्तिका इयत्ता 7वी 13वा पाठ पायथागोरसचा सिद्धांत। पाठ 13वा पायथागोरसचा सिद्धांत। 1. काटकोन त्रिकोणातील कर्णाची नावे लिहा। आकृती क्रमांक 1 मध्ये जो त्रिकोण PQR दिलेला आहे त्या Q हा कोण काटकोन आहे आणि काटकोनाच्या समोरील बाजू म्हणजे PR हा कर्ण आहे। त्यानंतर आकृती क्रमांक 2 मध्ये त्रिकोण MNO चा कर्ण काटकोनाच्या समोरील बाजू म्हणजेच MO हा आहे। आकृतीचे निरीक्षण करा, योग्य उत्तराने रिक्त जागा भरा। त्रिकोण इथे ABC दिलेला आहे, मध्य बाजू AB ची लांबी 5 दिलेली आहे, BC ची लांबी 12 सेंटीमीटर आहे। पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग। इथे पाया 5 आहे, उंची 12 बरोबर कर्णाचा वर्ग। 5 चा वर्ग 25 आणि 12 चा वर्ग 140, म्हणजेच कर्णाचा वर्ग जो आहे 169 आलेला आहे। म्हणून कर्ण बरोबर वर्गमूळ 169 बरोबर 13 सेंटीमीटर। उदाहरण क्रमांक 3. 12, 15, 23 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का? 12, 15, 23 यातील प्रत्येक संख्येचा सुरुवातीला वर्ग करू। 12 चा वर्ग 144, 15 चा वर्ग 225 आणि 23 चा वर्ग 529। 144 आणि 225 यांची बेरीज 369 आणि 23 चा वर्ग आहे 529, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या नाहीत आणि त्यामुळे 12, 15, 23 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही। खाली दिलेल्या फरशीच्या तुकड्याचे निरीक्षण करून प्रत्येकातील तिसऱ्या बाजूची लांबी शोधून लिहा। प्रत्येक तुकड्याचा एक कोन काटकोन आहे। इथे आकृती दिलेली आहे, इथे पायथागोरसचे सूत्र वापरू आपण। पायथागोरसच्या सूत्रानुसार कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। इथे कर्ण 17 दिलेला आहे, 17 चा वर्ग पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। उंची दिलेली आहे 15। 17 चा वर्ग 289, पाया आपल्याला काढायचा आहे आणि 15 चा वर्ग 225, म्हणून पायाचा वर्ग बरोबर 289 वजा 225 बरोबर 64। तर इथे पाया आलेला आहे 8, कारण 64 8 चा वर्ग आहे। आकृती क्रमांक 2. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। कर्ण दिलेला आहे 10, पाया 6 आणि उंची काढायची आहे। 100 हा 10 चा वर्ग आणि 6 चा वर्ग 36, 100 मधून 36 गेले 64 राहिले। उंचीचा वर्ग बरोबर 64, म्हणून उंची बरोबर वर्गमूळ 64। 64 हे 64 चा वर्गमूळ 8 आहे, त्यामुळे इथे आपल्याला उंची 8 मिळालेली आहे। आकृती क्रमांक 3. कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। पाया 3, 3 चा वर्ग, उंचीचा वर्ग 9 अधिक 16 बरोबर 25, म्हणजे कर्ण मिळालेला आहे 5। उदाहरण क्रमांक 5. एका उंच खांबावर असलेल्या टोकावरील विजेच्या दिव्यापासून विजेची एक तार जमिनीपर्यंत पोहोचलेली आहे। विजेचा खांब 15 मीटर उंच आहे। तार व खांब यांच्यामधील जमिनीवरील अंतर 1 मीटर आहे, तर ताणलेल्या अवस्थेत तारेची लांबी किती असेल ते शोधा। खांब व जमीन यामध्ये काटकोन तयार झालेला आहे, त्यामुळे पायथागोरस प्रमेयाचा आपण इथे वापर करणार आहे। कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग। पाया 8 आणि उंची 15 यांचा वर्ग केल्यास 8 8 64 आणि 15 चा वर्ग 225, म्हणजेच कर्णाचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे 289 आणि 289 हा 17 चा वर्ग आहे, म्हणून कर्ण आपल्याला 17 मिळालेला आहे। उदाहरण क्रमांक 6. पायथागोरसचे सूत्र वापरून दिलेल्या त्रिकुटापैकी कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते शोधा। 3, 4, 5
3 4 5मध्ये प्रत्येक संख्येचा वर्ग केला. 3 त्रिक 9, 4 चौक 16 आणि 5 5 25, तर 9 आणि 16 25 होतात. आणि मोठी जी संख्या आहे 5, त्यातला 5चा वर्गसुद्धा 25 होतो. त्यामुळे 3 4 5 हे त्रिकूट काटकोन त्रिकोण आहे. यानंतर ब 11 6 आणि 61 या ठिकाणी आपल्याला तिन्ही संख्यांचे वर्ग करून घ्यायचे आहेत. 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36 आणि 61चा वर्ग 3721. यामधील दोन लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज केली. ती मोठी संख्या म्हणजे 61च्या वर्गा एवढी येणार आहे का ते बघायचं आहे. तर ती बेरीज सारखी आलेली नाही, म्हणून 11 6 61 हे त्रिकूट काटकोन त्रिकोण नाही. उदाहरण क्रमांक क 8 15 17 या ठिकाणी आपण 8चा वर्ग केला, 64 आला. 15चा वर्ग 225 आणि 17चा वर्ग 289. दोन लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज केली. 64 अधिक 225 आणि मोठी संख्या 17, 17चा वर्ग 289. तर इथे दोन्ही बाजू सारख्या आलेल्या आहेत, म्हणजेच 18 15 17 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. यानंतर ड 7 24 25. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576 आणि 25चा वर्ग 625. दोन लहान संख्यांच्या वर्गाची बेरीज केली. 49 आणि 576 यांची बेरीज 625 आणि 25चा वर्गसुद्धा 625. त्यामुळे 7 24 आणि 25 हे त्रिकूट काटकोन त्रिकोण आहे.